नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। राज्याचे नवीन औद्योगिक धोरण तयार होत असताना परकीय गुंतवणुकीबरोबरच स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणार उद्योग मंत्री नारायण राणे यांचं प्रतिपादन। सामान्यपणे जगताना आपण तथाकथित जगण्याची गंमत विसरतो, म्हणून सामान्य असणं हे नुकसानकारकच आहे, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांचं मत। महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन। पावसाळा सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या छत्र्या, रेनकोट आणि जर्किन घेणाऱ्यांनी फुलली बाजारपेठ। मुस्लिम बांधवांमध्येही मराठी साहित्य निर्माण करण्याचे कसब आहे, बशीर मुजावर यांचं प्रतिपादन। आणि खुमासदार अत्रे या कार्यक्रमाच्या सादरीकरणातून अत्रेंच्या आठवणींना दिला उजाळा। राज्याचे नवीन औद्योगिक धोरण तयार होत असतानाच परकीय गुंतवणुकीबरोबरच स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणार असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले। राज्य शासनाच्या नवीन औद्योगिक धोरणाबाबत पुणे विभागातील औद्योगिक संघटना, उद्योजक आणि शासकीय अधिकारी यांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न नारायण राणे यांनी सेनापती बापट रोडवरील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स येथे केला। यावेळी उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर, उद्योग खात्याचे सहसंचालक MV भगत, अधीक्षकीय अधिकारी VL राजाळे, MIDCचे मुख्य अभियंता SB पाटील उपस्थित होते। नारायण राणे पुढे म्हणाले, राज्यात सर्वत्र उद्योगधंदे विकसित व्हावेत यासाठी जेथे पोषक वातावरण आहे तेथे उद्योग नेण्यात येणार आहेत। राज्यात एका बाजूला उद्योगांना कुशल कामगारांची गरज आहे, तर दुसऱ्या बाजूला बेरोजगारांची संख्या वाढत आहे। त्या दृष्टीने उद्योगांच्या मागणीनुसार ज्या क्षेत्रात नोकऱ्या तेथे शासन आणि उद्योगांच्या सहकार्यातून प्रशिक्षण संस्था सुरू केल्या जातील। मुंबई, बेलापूर, पुणे पाठोपाठ औरंगाबाद येथे उद्योगांचा विकास होत असून आता औरंगाबाद ऑटो हब म्हणून पुढे येत आहे। त्याचवेळी पुण्यात अनेक उद्योगांची वेटिंग लिस्ट आहे। मुंबई, दिल्ली या औद्योगिक कॉरिडॉरमध्ये जवळपास 20 ते 22 हजार हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे। त्यासाठी धुळे, नंदुरबार, नाशिक येथे जागा निश्चित करण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले। आज पुण्यामध्ये 2 बैठका घेण्यासाठी मी आलेलो होतो। पहिली बैठक पुण्यातील सर्व उद्योजकांची जी असोसिएशन आहेत, सामान्यपणे जगताना आपण तथाकथित जगण्याची गंमत विसरतो, म्हणूनच सामान्य असणे नुकसानकारक आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी व्यक्त केले। वास्तव पातळीवरचं जीवन सुसह्य करण्यासाठी साहित्य, नाट्य, कलांच्या पातळ्यांवरील जगणं खूप महत्त्वाचं असतं। आपण रात्री स्वप्न पाहताना वेगळ्या विश्वात जातच असतो, मात्र आपली सर्व इंद्रिय चालू असताना दुसऱ्या विश्वात जाणं आणि तिथली प्रत्येक गोष्ट खरी आहे असं वाटणं आणि ती खरी नसणं यातच गंमत असते। पण तथाकथित सामान्य जगण्यात आपण हे विसरतो, त्यामुळे आपलं सामान्य असणं हे नुकसानकारक असतं, असे मत मोहन आगाशे यांनी व्यक्त केले। देशमुख आणि कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने मी, वेलिंग्टन आणि रहस्य या पुस्तकाचे प्रकाशन आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रसन्न ऑटिझम सेंटरच्या हर्षामुळे अनिता व्यास, देशमुख आणि कंपनीचे रवी गोडबोले उपस्थित होते। आगाशे पुढे म्हणाले, ज्यांचा बुद्ध्यांक जास्त असतो अशा लोकांची उलट भीतीच वाटते। असे लोक बुद्धीचा सदुपयोग करण्यापेक्षा त्याचा गैरवापर अधिक करत असतात। त्यापेक्षा यांची बुद्धीच कमी आहे त्यांच्यापासून क्वचितच धोका असतो। विशेष मुलांचं विश्वच निराळं असल्याने त्यातील गंमतही वेगळीच असते। यावेळी मुळे म्हणाल्या, अनेक विचार येऊन डोक्यात सतत धडकत असतात, पण त्यातील नेमकं काय करावं हे कळेनासं झालं की मुलं आपल्याच विश्वास रमू लागतात। स्वमग्नता ही काही वेगळी समस्या नाही, त्यांना वेगळ्या पद्धतीतून समजून घेण्याची गरज आहे। त्यांना वेगळ्या पद्धतीने शिक्षण दिल्यावर ती निश्चितच समजू शकतात। माटे म्हणाले, शिक्षण देणं ही एक मजेशीर गोष्ट आहे। अशा पद्धतीने शिक्षण दिलं तर ते मुलांच्या कायम लक्षात राहते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी गोडबोले यांनी केले। तर इतर पातळ्यांवरचं जगणं फारच महत्वाचं असतं आणि ते जगणं सुंदर करण्यासाठी जे जे प्रकार आहेत त्याला आपण साहित्य, कला वगैरे असं म्हणतो। आणि त्यामुळं हे उघडेपणी आणि सर्व संवेदना चालू असताना पडलेलं स्वप्न, झोपेत आपण स्वप्न बघतोच नाही असं नाही,
पण झोपेमध्ये ही सगळी ज्ञानेंद्रिय बंद असतात, विश्रांती घेत असतात. इथे ती चालू असताना त्याच्यापासून उचलून वेगळं येणार. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटलेलं आहे की काय जगताना एका ज्या झोन मध्ये मी जगतो नाटकात काम करताना किंवा ते, कारण ते खरंही नसतं खोटंही नसतं. आणि असं जे असतं ते मला सगळंच आवडतं. सध्या नाटक करतो, ते नाटक झालं बरेच लोक येऊन सांगतात काटकोन त्रिकोण हे नाटक जे आहे त्याच्या एकदम स्वतःच्या कुटुंबातलं सांगतात, तर मी सांगतो हे नाटक आहे, तुमचं काही संबंध नाही. किंवा उलटही जे असतात पण आमच्याकडे असं काही नाही. महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या या संस्थेची स्थापना 1936 मध्ये झाली. या 75 वर्षांच्या कालावधीत संस्थेने प्रचाराचे आणि प्रसाराचे काम खेडोपाडी जाऊन केले आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक ज. गं. फगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहराज्यमंत्री R. पाटील उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी एका इतिहास पुस्तिकेचे देखील प्रकाशन करण्यात येणार आहे. इतिहास तज्ञ बाबासाहेब पुरंदरे, श्री रा. ची. ढेरे, पंडित हरिनारायण व्यास, डॉक्टर दामोदर खडसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. हा कार्यक्रम 19 जून रोजी सकाळी 10 वाजता उद्यान कार्यालयात होणार असल्याचेही फगरे यांनी यावेळी सांगितले. पावसाळा सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या छत्र्या, रेनकोट आणि जर्किन्स घेणाऱ्यांनी बाजारपेठ सध्या फुलली आहे. पाऊस सुरू झाला, पहिल्या पावसात भिजून झाले, आजारही पडून झाले. आता मात्र रेनकोट घ्यायलाच हवा असं आपल्यातील बऱ्याच जणांना वाटत असेल. म्हणूनच आता दुकानात रेनकोट, छत्र्या आणि जर्किनसाठी गर्दी होऊ लागली आहे. लहान मुलं, मोठी माणसं, तरुण मंडळी या सर्वांना डोळ्यासमोर ठेवूनच बाजारात वस्तू आलेल्या आहेत. लहान मुलांकडून कार्टूनची चित्र असलेल्या रेनकोटची जास्त मागणी आहे. त्यामध्येही बार्बी, स्पायडरमॅन, हॅना मॉन्टाना, बेन 10 यांचं चित्र असणारे रेनकोटची जास्त मागणी आहे. आणि कार्टूनचं चित्र आणि आकार असलेल्या वेगवेगळ्या छत्र्या बाजारात आल्या असल्याची माहिती रमेश डाईंगचे रमेश शहा यांनी दिली. त्यांनी सांगितले की तरुणांमध्ये खास करून पारदर्शक छत्र्यांची जास्त क्रेज आहे. याशिवाय दोन्ही बाजूंनी वापरण्यात येणाऱ्या जर्किनलाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठ्या आकाराच्या छत्र्या बनवण्यात आल्या आहेत. नवीन आलेल्या जर्किनमध्ये मोबाईल, कागदपत्रे ठेवण्यासाठी स्वतंत्र कप्पे देखील आहेत. आकर्षक डिझाईन वर्क केलेली जॅकेट्सही बाजारात पाहायला मिळतात. तरुणांमध्ये जीन्स, टी शर्ट या पेहरावावर जास्त प्रमाणात जॅकेट्स घातली जातात. चीनऐवजी चायनीज मार्केटमधून मोठ्या प्रकारावर जॅकेट्स उपलब्ध होत असल्याने पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. रस्त्याच्या कडेला चीनी जॅकेट्सची दुकाने पाहायला मिळतात. ही जॅकेट्स इतर जॅकेट्सच्या तुलनेत कमी किमतीत मिळतात. प्रत्येक वेळी नवीन फॅशन येत असल्यामुळे लोक टिकाऊपणाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करताना दिसतात. एकंदर काय तर बाजारात लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणाऱ्या वस्तू आहेत. फक्त पैसे मोजायची तयारी हवी. रमेश डाईंग मधून बोलतोय. सध्या लहान मुलांमध्ये कार्टूनच्या रेनकोटची सध्या फार फॅशन आहे. त्याच्यात बार्बी, स्पायडरमॅन, हन्ना मोंटाना, नंतर पू असे रेनकोट सध्या प्रचलित आहेत. त्याची किंमत साधारण 150 ते 300 रुपयापर्यंत आहे. लहान मुलांमध्ये सगळ्या प्रिंटेडच्या याची फॅशन सध्या पोरांना फार डिमांड आहे. मुस्लिम बांधवांमध्येही मराठी साहित्य निर्माण करण्याचे कसब आहे असे प्रतिपादन बशीर मुजावर यांनी केले. मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील लोकांनी मराठीत लिहिलेल्या कविता, साहित्य यावर खुली चर्चा करण्यात आली. अमीर अनवर राजन, बशीर मुजावर, कॉम्रेड विकास सोनवणे, प्राध्यापक सलील पिंजारी यांनी परिसंवाद या कार्यक्रमात विशेष चर्चा केली. यापूर्वी मुस्लिम मराठी कविता सादर करण्यात आल्या. मुस्लिम लोकांमध्येही मराठी साहित्य निर्माण करण्याचे कसब आहे, परंतु आपला मराठी समाज ते साहित्य आमच्यासारखे मुस्लिम बांधव लिहू शकतात हेच मान्य करत नाहीत, अशी खंत यावेळी बशीर मुजावर यांनी व्यक्त केली. मुस्लिम मराठी साहित्य आणि मराठी समाज हे समीकरण वास्तविकतेपासून दूर नेणारे आहे, परंतु यात हिंदूंना दोष देणे चुकीचे आहे. यासाठी प्रादेशिक भाषा बोलणाऱ्या मुस्लिम समाजाची एक समिती स्थापन केली पाहिजे, असे मत अनवर राजन यांनी व्यक्त केले. मुस्लिम लोकांच्या
अत्रेंच्या साहित्याची सांगड एकाच ठिकाणी असलेली सापडत नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. भाषेचे अस्तित्व टिकवण्यापेक्षा इथे आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठीच जास्त प्रयत्न करावा लागतो. पण लहानपणापासून मराठी मुलांमध्ये मुस्लिम समाजाबद्दल जे संस्कार रुजवले जातात तेही तितकेच कारणीभूत आहेत असे मत कॉम्रेड विकास सोनावणे यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहार मुजावर यांनी केले. गुन्हे फार झाले आता अंत नाही पापाला, पोटच्या पोरी सुद्धा पुरेनात बापाला. हित हित जलमाईची पोटी संतान राजे, आमच्या या देशामध्ये झाली बघा. माणूस इथं लढतोय धर्माच्या नावावर, माणूस इथं लढतोय धर्माच्या नावावर. होत आहेत वार भावाचे भाव, आपल्याच हातात आहे आपलं नुकसान राजे, तुमच्या या देशामध्ये झाली बघा गणराजे. येशूचं हे गाव नाही, बुद्धाचं हे नाव नाही, येशूचं देशामध्ये झाली बघा. जे होऊ लागलं जे झालं नाही आजवर, जे होऊ लागलं जे झालं नाही आजवर. मुलं मुली सोबत राहून लागली रात्री लॉजवर, पावित्र्याचं नाही आता कोणालाच भान राजे, तुमच्या या देशामध्ये झाली बघा. झाली बघा. निराधार ज्येष्ठांची अवस्था झाली बिकट, निराधार ज्येष्ठांची अवस्था झाली बिकट. पोटभर जेवणी म्हणून आमटीत घालतात तिकट, वृद्धाश्रमान राजे, तुमच्या या देशामध्ये झाली बघा. अण्णा आबा लढताय, वाटते त्यांचंच काहीतरी लपवायला. अण्णा आबा लढताय. खुमासदार अत्रे या कार्यक्रमाच्या सादरीकरणातून अत्रेंच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक आचार्य अत्रे यांच्या 42व्या स्मृतिदिनानिमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने श्याम भुरके आणि गीता भुरके यांच्या खुमासदार अत्रे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भाजपचे सरचिटणीस योगेश गोगावले, गटनेत्या मुक्ता टिळक, बंडा जोशी, रेणुका गावस्कर, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप बर्डेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आचार्य अत्रे हे एक दिलखुलास व्यक्तिमत्व होतं. साहित्य, पत्रकारिता, राजकारण या सर्व क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा असा ठसा उमटवला. त्यांचे विनोदी साहित्य वाचताना त्यातील विषयाचे मर्मही तितकंच प्रखरतेने जाणवते असे यावेळी बोलताना योगेश गोगावले यांनी सांगितले. खुमासदार अत्रे या कार्यक्रमाचे सादरीकरण करताना श्याम भुरके यांनी अत्रेंच्या जीवनातील वेगवेगळे किस्से सांगून रसिकांना हसवले, तर गीता भुरके यांनी अत्रेंच्या नाटकातील अनेक प्रसंग सर्वांसमोर नाटकातून सादर केले. यातून अत्रेंच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.